17 मार्चला नागपुरात हिंसा झाली आणि ज्या परिसरामध्ये खरं तर ही हिंसा झाली होती तो अर्थातच महाल परिसर आणि याच परिसरामध्ये हिंदू गर्ल्स हायस्कूल आहे. अगदी विद्यार्थिनी या शाळेत होत्या त्यावेळी आणि म्हणजे काहीच तासापूर्वी विद्यार्थिनी या शाळेतून निघाल्या आणि संध्याकाळची ती वेळ होती की जेव्हा याच परिसरामध्ये म्हणजे अगदीच गेटच्या बाहेर हिंसा भडकलेली होती. याच मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत. शाळेच्या प्रिन्सिपल आपल्यासोबत आहेत माया बंगनोटे मॅडम. नेमकं काय घडलेलं होतं आणि जेव्हा ही हिंसा बाहेर होत होती शाळेत आत कोणी होतं, विद्यार्थिनी होत्या? नाही, हिंसेच्या वेळेला विद्यार्थिनी शाळेत नव्हत्या, परंतु हिंसा सुरू होण्यापूर्वी सकाळी कार्यक्रम शिवाजी पुतळ्याजवळ शिवजयंतीचा झालेला होता आणि एक माहोल तयार झालेला होता शिवजयंतीचा आणि पोलीस बंदोबस्त होता त्या ठिकाणी. सर्व एक पण तणावपूर्ण वातावरण दिसत होतं की एक मुवमेंट्स ज्या आहेत त्या काहीतरी चुकीच्या होतात आहे असं थोडंफार निदर्शनास येत होतं. विद्यार्थी होत्या त्यावेळेला निघून गेलेल्या होत्या. बोर्ड्स चा शेवटचा पेपर होता. सगळे विद्यार्थी आपल्या घरी पोहोचले होते. महालातला भाग थोडासा तणावपूर्ण आणि हळूहळू मग बातम्या यायला लागल्या की अशा घडामोडी होतात आहे आणि अचानक रात्री आणि मग तर सगळं नागपूरच हादरलं, एक महाल परिसरच. आणि सगळं महालातल्या ज्याही शाळा आहेत सगळ्या सर्व पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं की अगदी शाळेसमोरच आता काय करायचं. आणि एकदम कर्फ्यू लागलेला होता, त्याच्यामुळे शाळा परिसरामध्ये कोणालाही येता आलं नाही. 2 दिवस शाळा पूर्णपणे बंद ठेवल्या गेल्या आणि कर्फ्यूमुळे विद्यार्थिनी आता 7 दिवस शाळेत येऊ शकल्या नाही. यापूर्वी कोविडमध्ये पण असंच कर्फ्यू होता 144 सेक्शन अंतर्गत आणि बघितलं होतं की विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तेव्हा पण परिणाम झाला आणि या परिस्थितीमुळे नक्कीच यंदाही परिणाम झाला असणार. दुसरीकडे बोर्ड्स एक्झाम पण सुरू आहे. अगदीच आता बोर्डचा शेवटचा पेपर असल्यामुळे बोर्डाचे विद्यार्थी सुटले, परंतु शाळेच्या विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांवर निश्चितच याचा परिणाम आपल्याला दिसून येतो की आधीच बोर्ड म्हणजे कोविड असताना विद्यार्थी इतके दिवस घरी होते आणि त्यांना मोबाईलची सवय लागलेली आहे आणि या सवयीतून आत्ता कुठे तर ते थोडे बाहेर निघायला लागलेले आहे. त्याचे जे विपरीत परिणाम आहे ते विद्यार्थ्यांवर आपल्याला दिसतातच आहे आणि त्यामध्ये सामाजिक हिंसा घडवणे आणि या पद्धतीचं वातावरण निर्माण करणे त्याचा थेट परिणाम हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर आणि त्यांच्या अभ्यासावर, त्यांच्या मानसिकतेवर होत असतो. तेव्हा समाज विघटक जे घटक आहेत त्या लोकांनी या गोष्टीचा निश्चित विचार करावा आणि समाजाला, विद्यार्थ्यांना, एक समाज म्हणजे उद्याचे नागरिकच आहे ते आणि याच्यावर काही वाईट परिणाम होणार नाही या दृष्टीने सामाजिक शांतता राखण्याचा सर्वांनी प्रयत्न. हा एरिया शांतिप्रिय एरिया आहे. म्हणजे महाल परिसर अगदी हार्ट ऑफ नागपूर मानलं जातं. अनेक उत्सव इथे बघितलं येतं. ईद असू देत, रामनवमी असू देत, भाईचारा हा जो शब्द आहे या परिसरामध्ये वापरला जातो. मात्र हिंदू मुलींची शाळा आहे पण आणि इथे मॅक्झिमम जे दुकान आहे ते मुस्लिम बांधवांचे आहे. पण आमच्या मुली जेव्हा बाहेर असतात आणि उभ्या असतात त्यावेळेला हे लोक आम्हाला खूप सहकार्याने वागवतात आणि त्या मुलींची काळजी घेतात. त्याच्यामुळे हिंदू मुसलमान वगैरे असं वातावरण आता मला पण गेले 25 वर्ष झाले शाळेमध्ये आणि 110 वर्ष जुनी ही शाळा आहे, परंतु असं वातावरण आम्हाला इथे वाईट प्रकारचं बघायला मिळत नाही. आणि त्यामध्ये या विघातक ज्या म्हणजे लोक आहेत त्याच्यामुळे जर हे वातावरण निर्माण होते तर निश्चितच हे समाजासाठी हानिकारक आहे. डेफिनेटली. तर आपण बघितलं की हिंदू मुलींची शाळा या परिसरातच आहे आणि शाळेच्या प्रिन्सिपल आपल्या सोबत होत्या. जरा गेटच्या बाहेर जाऊन मी तुम्हाला सध्याची स्थिती काय आहे ते दाखवते आहे. ज्या पद्धतीनं प्रिन्सिपलने सांगितलंय की शाळेच्या अगदीच बाहेर काही इथे सगळे जे शॉप्स आहेत ते मुस्लिम बांधवांचे आहे आणि जेव्हा विद्यार्थिनी इथं बाहेर पडतात तेव्हा आणि स्पेशली ही स्कूल जी आहे ती मुलींची शाळा आहे, गर्ल्स स्कूल आहे आणि त्या अनुषंगाने मुलींचं संरक्षण होणं अत्यंत महत्वाचं असतं. तर या परिसराच्या बाहेर आपण बघितलं तर इतर अगरबत्ती असे अनेक दुकान आहेत की जे विशेष करून मुस्लिम बांधव चालवतात. मात्र अशा परिस्थितीत सुद्धा असं असून देखील सुद्धा कधीच या परिसरामध्ये अशा हिंसा सदृश्य परिस्थिती कधीच झाली नव्हती. मात्र पहिल्यांदाच हे बघा तुम्हाला दाखवते, हे सगळे जे आहेत ते मुस्लिम बांधवांचे ही सगळे दुकाने आहेत आणि आज कर्फ्यू जो आहे तो या एरियातून हटविण्यात आलेला आहे 7 दिवसानंतर. त्यामुळे ही दुकाने सध्या आपल्याला उघडी बघायला मिळतात. मात्र गेली 7 दिवस
या परिसरामध्ये शुकशुकाट होता आणि एक प्रकारे 144 सेक्शनच्या अंतर्गत कर्फ्यू लावण्यात आलेला होता. मात्र आज ज्या पद्धतीनं स्थिती इथे बघायला मिळते ती नॉर्मल, बॅक टू नॉर्मल स्थिती असली तरीही गेली 7 दिवस ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मनावरती एक परिणाम झालेला आहे तो कधीच न मिटणारा आहे. सुरभी शिरपूरकर, नागपूर, लोकमत.